नमस्कार, जय महाराष्ट्र. मी दिनेश आहिरे. मी आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलोय. खरं तर मी एक विद्यार्थी आहे. मी एक या देशाचा नागरिक आहे. मी एक बेरोजगार आहे आणि मला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. यासाठी संपूर्ण सगळे तरुण, मी एक बेरोजगार म्हणून शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीयेत, म्हणून कुठेतरी ह्या शासनाकडे आपल्या मागण्या घेऊन या दिल्ली या जंतर मंतर या ठिकाणी गेलेला आहे. खरं तर अभिजित दिपके नावाचा व्यक्ती ज्यावेळी देशाच्या बाहेर राहून देशाचा विचार करतो, तर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नक्की करतायत काय, असा माझा प्रश्न आहे. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश श्री CJI सूर्यकांत यांनी एक या तरुणांना वाक्य वापरलं होतं, शब्द वापरला होता की या देशातील तरुण एक कॉक्रोच आहेत. या CJI सूर्यकांत यांना माझं साष्टांग नमस्कार आहे की होय, आपण या देशातल्या झोपलेल्या तरुणांना जाग करण्याचं काम केलं आणि या नरेंद्र मोदी सरकारचे डोळे खोलण्यासाठी आपण पुढाकार घेतला. त्यामुळे या न्यायाधीशांना माझा साष्टांग नमस्कार आहे. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे, हा विषय तेवढाच महत्वाचा आहे. मागील 22 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर येथे श्री सोनम वांगचुक आणि त्याचबरोबर अभिजित दिपके, त्याचबरोबर ही संपूर्ण तरुणाई या दिल्ली जंतर मंतर ठिकाणी आमरण उपोषण आणि आंदोलन करते. हे कशासाठी? तर या ठिकाणी या देशाची पेपर फुटी, नीटचे पेपर असतील, बाकी अन्य विषयाचे अन्य परीक्षांचे पेपर असतील, हे पेपर फुटी पेपर फोडून विकले जातात आणि त्यांचे पैसे कमवून हे नेते आमदार खासदार मोठे होत आहेत. आणि हे कुठेतरी त्यांच्यामुळे ह्या तरुणांचं, या देशातल्या तरुणांचं नुकसान होतंय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी संपूर्ण बेरोजगार तरुण हे जंतर मंतर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी जाऊन देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत. परंतु ह्यांचा राजीनामा मागत असताना देशाचे आणि भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे या तरुणांना मारहाण करण्याचं काम करते. आपण जर पाहिलं तर काल 20 तारखेला संसदेवर अभिजित दिपके आणि संपूर्ण टीम ही मोर्चा काढणार होती. मोर्चा तर काढलाच गेला, परंतु संपूर्ण या महाराष्ट्रातले, देशातले, पंजाब असेल, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, तामिळनाडू असेल, संपूर्ण राज्यातून संपूर्ण लोक भारतीय ही जंतर मंतर येथे पोहोचले. दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या देशाचा तरुण बेरोजगार ऐकेल हे कुठे? तर आपण जर पाहिलं तर दिल्लीवरचा हा संपूर्ण मोर्चा विधान राज्यभवनाकडे जात असताना या ठिकाणी पोलिसांनी या संपूर्ण मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दिल्ली पोलिसांनी आणि नरेंद्र मोदी सरकारने या तरुणांना नको त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी, तरुणांची डोकी माती फोडण्यासाठी म्हणून अगोदरच 2 दिवस दगडांनी भरलेले ट्रक, त्याचबरोबर ऍक्सिडेंट झालेल्या गाड्या या त्या स्पॉटला आणून ठेवल्या. आणि हे आणून ठेवल्यानंतर हे सगळं या तरुणांनी केलं असं दाखवण्याचा प्रयत्न करून या तरुणांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न, गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे संपूर्ण प्रिप्लांट हे नरेंद्र मोदी सरकारने केलं. या नरेंद्र मोदी सरकारच्या दबावाखाली हे संपूर्ण पोलीस प्रशासन हे वाकलं जातंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातले असे अनेक मंत्री आहेत की जे भारतीय जनता पार्टीचे, जे म्हणतात की जे दिल्लीमध्ये जे घडलं हे खूप चांगलं झालं. अरे हरामखोरांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुमची ही मुलं बाळ कोणत्या ना कोणत्या शाळेत जातात. तुमच्या मुलांवर कधी गुन्हे दाखल होणार नाहीयेत, कारण तुम्ही तुमच्या मुलांना फक्त घरात आणि आउट ऑफ कंट्रीला शिकवायला पाठवता. परंतु आमच्यासारखा तरुण रस्त्यावर उतरतो आणि या शासनाकडे, या राज्याकडे, या देशाकडे मागणी करतो, म्हणून तुमची मुलं ही सुख आणि समृद्धी समाधानाने जगतायत, एवढं लक्षात असू द्या. खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये आलेले पोलीस जे होते, हे पोलीस फक्त ड्रेस घालून आलेले होते. आम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आता प्रश्न पडलेला आहे. सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब, जर आपल्या आदेशाने हे पोलीस आले होते तर हे पोलीस म्हणून होते की आतंकवादी म्हणून होते? जर तुम्ही देशाच्या तरुणांना आतंकवादी संबोधलं जाता, आतंकवादी म्हणता, तर आलेले पोलीस विदाऊट नेमप्लेट वाले कोण होते? हा मोठा प्रश्न आहे. माझी आपणास विनंती आहे
हे विदाऊट नेमप्लेट वाले नक्की कोण हे शोधून पहिले यांच्यावर गुन्हे दाखल करा. आपल्याकडे आता पोलिसांचं पोलीस बळ हे कमी असताना म्हणून तुम्ही एवढे ड्रेसधारी विदाऊट ड्रेसधारी लोक या आंदोलनात घुसवून हे आंदोलन कुठेतरी चिघळण्याचा प्रयत्न केला. हे कदापि हे तरुण कधीही सक्सेस होऊ देणार नाहीत. आपण हे संपूर्ण जे करत आहात हे कुठेतरी चुकीचं आहे. या देशामध्ये तुम्ही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करताय, हे कदापि शक्य होणार नाही. हे राज्य संविधानावर चालतं, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतं. आणि तुम्ही जर तुमचे विचार रुजवून तुम्ही या ठिकाणी बाहेरच्या देशासारखी या ठिकाणी हुकुमशाही आणाल तर हा तरुण हे कधीही सहन करणार नाही. या राज्यभवनामध्ये, या महाराष्ट्र शासनाच्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळे ठराविक काही लोक शिकलेले असतील, पण काही असे मंत्री बनवले गेले की त्या मंत्र्यांना स्वतःची शपथ घेता येत नाही. मराठीमध्ये, हिंदीमध्ये शपथ घेता येत नाही. असे अंगठे बहादूर लोक हे आमदार आणि खासदार झालेत. परंतु या ठिकाणी शिकलेला तरुण, या ठिकाणी चांगली डिग्री घेतलेला तरुण, या तरुणांना आज नोकऱ्या भेटत नाहीयेत. तुम्ही 6वी पास, 7वी पास, 5वी फेल असे तुम्ही आमदार खासदार होता. परंतु आमदार खासदार झाल्यानंतर तुम्हाला लाखो करोडोच्या गाड्या, लाखो रुपये पगार. परंतु आमच्यासारख्या तरुणाने एखादी चांगली डिग्री घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला त्या जॉबसाठी, त्या डिग्रीसाठी, त्या कामासाठी 10 वेळा वणवण करावं लागतं. ते पण कुठेतरी सक्सेस झालं तर ठीक, नाहीतर तुमच्यासारखे न शिकलेले बांडगुळ हे आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यासाठी तयार आहेत. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, मी एक तरुण म्हणून येणारी भविष्याची पिढी पाहता आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्हा तरुणांवर जो अन्याय अत्याचार केलाय, तुम्ही एक लक्षात ठेवायचं. आता येणारी तरुण पिढी, येणारा तरुण, येणारा भारतीय नागरिक, प्रत्येकाच्या घराघरामध्ये तरुण मुलं आहेत. तुम्ही ज्या तरुणांवर लाठीचार्ज केलेला आहे, येणारा पंतप्रधान, येणारा मुख्यमंत्री, येणारा राष्ट्रपती, येणारा प्रत्येक मंत्री हा ठरवण्याचं काम आता तरुण करणार आहे. येणारा 2029 मध्ये ज्यावेळी खासदारकीचं इलेक्शन लागेल त्यावेळी हाच तरुण हे ठरवणार आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही. याच्यासाठी म्हणून रस्त्यावरतून जनमानसामध्ये जाऊन तुमचा अपप्रचार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला या जबाबदारी सांगतो आणि तरुणांना आवाहन करतो, होय आता तुम्ही उतरा. या नरेंद्र मोदी सरकारने आपल्यावर अन्याय केलाय. या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरून यांना रस्त्यावर आणण्याचं काम येणाऱ्या 2029 मध्ये करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणचा देशातला तरुण हे नक्कीच करेल अशी मी आशा बाळगतो. माझी विनंती आहे, आता तरुण शांत बसणार नाहीये. आता तरुण हा शांत बसणार नाहीये. आता धर्मेंद्र प्रधानचा देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्हाला राजीनामा पाहिजेच. परंतु प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या शिक्षण मंत्र्याचाही त्याच्यामध्ये तेवढाच हस्तक्षेप आहे. त्या शिक्षण मंत्र्याचा, खास करून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांचाही आम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राजीनामा पाहिजे अशी माझी मागणी आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.